नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण वाळवण रेसिपी पाहणार आहोत। गव्हाची कुरडई, तिळाची कुरडई पाहणार आहोत आपण। तर इथे मी 2 किलो गहू घेतलेले आहेत। एकाने सुद्धा कोणाची मदत न घेता आपण कशी करायची ती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर गहू घेतले 2 किलो, त्याला 3 दिवस छान असं पाण्यामध्ये भिजून घ्यायचं आहे। प्रत्येक दिवशी त्या गव्हावरचं पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून जास्त गव्हाला वास येणार नाही। प्रत्येक दिवशी ही प्रोसेस करायची आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकून भिजायला ठेवायचं। तर आता 3 दिवस पूर्ण झालेले आहे। स्वच्छ गहू धुवून घेतलेला आहे। मिक्सरमध्ये एकदम छान असं वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असं करून घ्यायचं। तर बघू शकता इथे मी सगळं हे वाटून घेतलेलं आहे। यामध्ये जास्तीचं पाणी टाकून आपण चीक काढून घेणार आहोत। तर इथं बघा भरपूर असं ह्यामध्ये पाणी टाकून घेते आणि ह्याचा जो कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे। तर हे सगळं आता पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेते, जेणेकरून जो कोंडा वेगळा आणि आपला चीक वेगळा तयार होईल। तर इथं बघू शकता तुम्ही सगळा मी कोंडा वगैरे ह्यातला काढून घेतलेला आहे। आता तुम्ही वस्त्रकाळ सुद्धा करू शकता, पण मी इथं 2 चाळण घेतलेली आहे, एक सोजीची आणि एक अशा पद्धतीनं खाली जाड चाळण, जेणेकरून ह्या चाळणीतून एखादं काही कचरा खाली पडला तर त्याच्या खालच्या चाळणीमध्ये राहतो। तर इथं बघा चाळणीनं छान असं मी गाळून घेतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यात रात्रभर आता हे झाकून ठेवणार आहे, कारण जेणेकरून वरचं जे काळं पाणी आहे ते आपल्याला सकाळी टाकून द्यायचं आणि खाली अशा पद्धतीनं छान असा पांढरा शुभ्र चीक गव्हाचा तयार होतो। घट्टसर जे खालचं पांढरा आहे तेच घ्यायचं आणि वरचं जे काळं पाणी आहे ते टाकून द्यायचं। तर हा आहे आपला गव्हाचा चीक। तर ह्या गव्हाच्या चिकापासून आपण कुरडई बनवण्यासाठी हा चीक मोजून घ्यायचा। तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच भांड्यानं मोजून चीक घेतलेला आहे। जेवढं भांडं चीक आहे तेवढंच इथं पाणी घेऊन छान अशी उकळी घ्यायची आणि त्यामध्ये तीळ टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ। आज आपण तिळाच्या कुरड्या बनवणार आहोत, त्यासाठी तीळ टाकलेलं आहे। काही जण तीळ न टाकताही अशाच कुरड्या बनवतात, पण एकदा तुम्ही तिळाच्या कुरड्या बनवून बघा। उकळी आली की त्यामध्ये हे जे चीक आहे ते सगळं टाकून घ्यायचं आणि लाटण्याच्या साहाय्याने ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची, जेणेकरून इथं गुठळे होण्याची शक्यता जास्त असते। पटकन एका हाताने टाकून द्यायचं आणि एका हाताने अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला कोणाचीही मदत लागणार नाही। अगदी 2 किलोच्या कुरड्या आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित बनवू शकतो। तर फास्ट एकदम ह्याला मी सतत ढवळत बघा अशा पद्धतीनं आपला हा चीक झालेला आहे। अजिबात एकही गुठळी ह्यामध्ये दिसत नाही। तर बघू शकता इथं पाण्याचा हात लावून जे लाटणला लागलेलं होतं ते सगळं काढून घ्यायचं आणि या पातेल्याच्या खाली आपला चपातीचा तवा घ्यायचा। भाकरी वगैरे करतो तो तवा घ्यायचा, जुना असेल तरीही चालते। मग हे तव्यावर आपलं पातेलं ठेवून घ्यायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीचा आपला चीक शिजलेला आहे आणि त्यापासून मस्त कुरड्या करून घेणार आहोत। तर तिळाच्या कुरड्या असल्यामुळे सोऱ्यामध्ये भरताना मोठा साचा भरा। मी आधी छोट्या साच्यानं करून बघितले होते, तर जास्त प्रमाणात चांगली कुरडे आलीच नाही आणि इथं बघा मस्त अशी मोठ्या साच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि कुरडई बघा आपली किती पांढरी शुभ्र अशी झालेली आहे। पिठाला चकाकी तुम्ही बघू शकता। तवा पातेल्याच्या खाली ठेवून तुम्ही शिजवला तर छान अशी चकाकी येते आणि आपलं चीकसुद्धा करपत नाही। तर बघू शकता आपली तिळाची कुरडई मस्त अशी टेरेसवर मी वाळायला टाकलेली आहे। तर आता आपण हे 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये आपली कुरडई वाळवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता तिळाची कुरडई खायला अगदी खमंग लागते। ह्यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता। तर अशा पद्धतीची ही 2 किलो गव्हापासून मी भरपूर अशी कुरड्या तयार झालेल्या आहेत। तर ह्या ज्या कुरड्या आहेत ते 40 कुरड्या माझ्या ह्या तयार झालेल्या आहेत। तर बघू शकता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्या, अजिबात एकही याची साखळी तुटली नाही किंवा कुरडई तुटलेली नाही। तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या पांढऱ्या शुभ्र असं कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि छान असं चकाकी बघू शकता। कुरडईला सुद्धा अजून छान असा चकाकीचा कलर आलेला आहे। तर आता आपण ही जी कुरडई आहे असंच दिसायला खूप छान दिसते, पण आता तळून बघणार आहोत। तर ही भरपूर डबल फुलते आणि छान अशी खुसखुशीत लागते। तर आता ही जी कुरडई आहे आपण तळून पाहणार आहोत।
या कुरडया बनवताना अगदी काही 1-2 जर टिप्स लक्षात ठेवल्या की मग कोणीही अगदी पहिल्या प्रयत्नात कुरडई बनवू शकतो. तर इथं तेल छान गरम व्हायला पाहिजे. कोणतंही तळणीचं तळताना तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये टाकायचं, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे फुलेल. तर बघू शकता आपली कुरडई किती मस्त फुललेली आहे, अगदी चौफट फुललेली आहे आणि किती पांढरी शुभ्र आपली ही गव्हाची कुरडई तयार झाली. अजून एक ह्याच पद्धतीनं तुम्हाला तळून दाखवते बघा. अगदी मस्त डबल टिबल फुगती आणि छान अशी खुसखुशीत आपली ही गव्हाची कुरडई. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व पारंपरिक पद्धतीने वाळवण रेसिपी मी चॅनलवर अपलोड करत असते. त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. तर ह्या कुरडईची रेसिपी माझ्या पद्धतीनं नक्की बनवून बघा. अगदी तुम्हाला कोणाला मदतीची सुद्धा गरज नाही किंवा मदतीला काही जण नसतात, तर त्यामुळे ह्या पद्धतीनं 2-2 किलो करून तुम्ही 2 वेळेस कुरडया बनवू शकता. तर अशा पद्धतीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा. जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.